नमस्कार. तुमच्या घशामध्ये वारंवार कफ होत असेल, घशामध्ये तुमच्या कफ अटकल्यासारखे फिलिंग येत असेल, तुम्हाला ते काढण्याची इच्छा होत असेल परंतु तुम्ही काढू शकत नसाल, वारंवार खोकला, तुमचं जे ब्रीदिंग आहे त्याचा घाण स्मेत असेल व कफाचं प्रमाण घट्ट असेल तर तुम्हाला पोस्ट नेझल ड्रिप किंवा डिस्चार्ज नावाचा प्रॉब्लेम असू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवनगिरी, छातीरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट, गोदावरी चेस्ट हॉस्पिटल. व आपण पुढील 2 मिनिटांमध्ये या प्रॉब्लेम का होतो व त्याचं कसं ठीक करायचं याविषयी माहिती जाणून घेऊया. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला जर असेल तर याचे मुख्य कारण म्हणजे जे वातावरणामध्ये जे सीझनल इन्फेक्शन असतात, जसं सीझनल फ्लू, इन्फ्लुएन्झा व्हायरस, काही बॅक्टेरियल व्हायरस, वातावरणामध्ये असलेले सीझनल ॲलर्जेन्स जसं की पोलन ग्रेन्स, काही घरामधले जे डस्ट माइट्स असतात, पेट्स असतात आपले, हे की नाही, वातावरणामधले इरिटंट जसं की उग्र स्मेल, धूळ, प्रदूषित हवा, थंड किंवा ड्राय एअर आणि स्पायसी फूड, हे गोष्टीमुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर असे काही लक्षणं असल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता, जसं की तुम्ही तुमचं हायड्रेशन मेंटेन केल्याने हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊ शकतो. काही नेझल सलाईनचे स्प्रे असतात ते नाकामध्ये टाकून तुम्ही नेझल तुमचं जे सिक्रेशन्स ते इझिली क्लिअर करू शकता, हायड्रेशन मेंटेन करू शकता. तुमचं जे डोक्याच्या खाली उशी ठेवून तुम्ही प्रॉपर एंडमध्ये झोपू शकता. स्पायसीस फूड जसं चॉकलेट आहे, चहा आहे किंवा स्पायसी फूड अवॉइड केल्याने हा प्रॉब्लेम बराच कमी होतो. व रेग्युलर ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांना अँटॅसिड घेतल्यानेही हा प्रॉब्लेम तुमचा कमी होतो. घरामध्ये काही ह्युमिडिफायर यूज केल्याने हा प्रॉब्लेम कमी होतो. पण 5-6 दिवस झाल्यानंतरही जर हा प्रॉब्लेम तुमचा रिझॉल्व्ह होत नसेल, तुम्हाला कफ घट्ट येत असेल, कफामध्ये स्पेल येत असेल, रक्त येत असेल, ताप येत असेल, डोकेदुखी असेल, तर हा एक सिरियस प्रॉब्लेम असू शकतो. अशा वेळेस तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या चेस्ट स्पेशालिस्टला कन्सल्ट करायला पाहिजे. व तुमचे चेस्ट स्पेशालिस्ट तुम्हाला काही डिकंजेस्टंट, अँटीबायोटिक्स व नेझल स्प्रे प्रिस्क्राईब करतात व हा प्रॉब्लेम युज्युअली रिझॉल्व्ह होऊन जातो.